पहिल्यांदा गिरनारवारी करण्याची स्फूर्ती कुठून झाली? बेसिकली लहानपणापासून मी दत्तभक्तीकडे झेपावलो होतो. माझ्या मित्रांनी शालेय जीवनामध्ये गुरु केले, माझ्या मागेही लागले होते, तूही गुरु कर. पण दत्तप्रभूंशिवाय नजरेसमोर कोणी येत नव्हतं. अशा वेळेला एका गुरुपौर्णिमेला महाराजांच्या मंदिरामध्ये गेलो, चाफ्याचं फूल अर्पण केलं आणि त्यांना म्हणालो, आजपासून आपण माझे गुरु, या लेकराचा सांभाळ करा, आपल्या चरणापाशी बसण्यासाठी मला लायक बनवा. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत आमचा गुरुशिष्यांचा प्रवास सुरू आहे. शालेय जीवन झाल्यानंतर कॉलेजचं जीवन झालं. पुढे आशियातल्या लीडिंग कंपनीमध्ये रिसर्च सेक्शनला जॉब मिळाला, टेक्निकल डायरेक्टर म्हणून काम केलं. पुढे मनामध्ये विचार आला की चौलच्या भूमीमध्ये आपला काही व्यवसाय उभा करावा आणि शिवम पॉलिमर नावाची कंपनी ही दत्तजयंतीच्या दिवशी सुरू केली. त्याला अभूतपूर्व असं यश मिळायला लागलं, कारण बेसिकली मी ज्ञानार्जन प्राप्त केलेलं होतं, हातामध्ये मार्केटिंग होतं आणि प्रयत्नवादी होतो. त्याच्या बळावर मी एक सोडून 3-3, 4-4 फॅक्टऱ्या भाड्याने घेऊन चालू लागलो. आणि यशाच्या उत्तुंग शिखरावर पोचल्यावर कुठे ना कुठेतरी माझ्यातला अहंकार जागृत झाला आणि अहंकार जागृत झाल्यावर सक्षम गुरु जे करतात ते दत्तप्रभूंनी केलेलं आहे. अवकाशात भरारी मारणारं माझं विमान निमिषार्धात जमीनदोस्त झाला. चारही बाजूला फसवणूक झाली आणि मग मधल्या काही कालावधीमध्ये मी महाराजांपासून थोडासा दुरावलो होतो. पुन्हा महाराजांच्या बाजूला येऊन पोचलो आणि मग महाराजांनी मला गाणगापूर, अक्कलकोट अशा वाऱ्या करायचा आदेश दिला. पहिल्या 5 पौर्णिमा झाल्यानंतर 6वी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा. प्रत्येक गुरुभक्तासाठी एक अनमोल क्षण. त्या दिवशी आपण आपल्या गुरुच्या चरणावर नतमस्तक होतो, गुरुदक्षिणा ठेवून पुढील वाटचालीसाठी त्यांचा आशीर्वाद घेतो. पण गाणगापूरला आपण दत्तप्रभूंच्या चरण पादुकांवर नतमस्तक होऊ शकणार नाही, कारण ते दुरूनच आपल्याला हे करावं लागतं. ही खंत मनामध्ये होती. आणि अशा वेळेला 4 दिवसांवर पौर्णिमा येऊन ठेपली आणि महाराजांचा आदेश झाला की गिरनारला आहे. आणि तिथून गिरनार वारीला सुरुवात झाली. पहिली गिरनार वारी करताना मी राजकोटपर्यंतचा प्रवास केलेला आहे. त्यावेळेला राजकोटपर्यंत ट्रेन होती आणि पुढील प्रवासासाठी मी वेरावळ बसमध्ये बसलो आहे आणि सहप्रवासी होते मुंबईकर जैन. मग त्यांच्या बोलण्यावरून मी प्रथम सोमनाथला गेलो. आतापर्यंत माझ्या सोमनाथच्याही जवळजवळ 286 वाऱ्या झालेल्या आहेत. तर सोमनाथला गेलो आणि जेव्हा रात्री मी गुरुपौर्णिमेला गिरनारच्या पायथ्याशी आलो तर चंद्रप्रकाशात नावून निघालेला गिरनार पर्वत पाहिला आणि मनामध्ये एक वेगळा आनंद उचंबळून आला की याच पर्वतावर कुठेतरी माझे गुरु दत्तात्रय आहेत आणि उद्या मला त्यांचं दर्शन घडणार आहे. आणि या मनस्थितीत झोप लागणं शक्य नव्हती. सकाळी लवकर उठलो आणि गिरनार चढायला सुरुवात केली. आणि काही पायऱ्या चढून गेल्यानंतर मला जाणवलं मला चालणं अशक्य आहे, कारण चौलला मी फॅक्टरीतून निघालो होतो. तर माझ्या पायाच्या खोटेला मोटरसायकलची किक एवढ्या जोरात लागली होती की पायाची खोड सुजली होती आणि प्रवासादरम्यान याच्या वेदना वाढलेल्या होत्या. अत्यंत मुश्किलीने मी 500 पायऱ्या चढून गेलो आणि नंतर मेंदूपर्यंत कळा जाऊ लागल्या. असा येऊन मी खाली बसलो आहे आणि डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत. मी आणि माझे गुरु दत्तात्रय यांच्यामध्ये 9,500 पायऱ्यांचं अंतर होतं आणि मी एक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हता. अशा वेळेला मनामध्ये विचार तळून गेले, आज गुरुपौर्णिमा आहे आणि मी माझ्या गुरूंचं दर्शन घेऊ शकणार नसेन तर या देहाला काही किंमत नाही, त्यापेक्षा इथेच पायरीवर डोकं आपटून प्राण द्यावा, अशी मानसिकता तयार झाली. आणि ज्या क्षणी ही मानसिकता तयार झाली माझ्या पाठीवर थाप पडली. एक वृद्धग्रस्त माझ्या मागे उभे होते. त्यांनी विचारलं क्या हो गया. त्यांच्या लक्षात आलं हा माणूस रडतो. बोला क्यों रो रहे. बोला बहुत दर्द हो रहा है, मुझे गुरु दत्तात्रय जाना है, 9,500 पगथियाँ चढ़ना है, लेकिन मेरे से एक कदम भी आगे नहीं चला जा सकता है. ते मंदपणे हसले आणि म्हणाले जिसके दिल में श्रद्धा भक्ति दृढ़ता है उसको दर्द क्या चीज़ है, मैं बूढ़ा इंसान है, मैं चल सकता हूँ तो तुम क्यों नहीं चलोगे. असं म्हणून त्यांनी मला जबरदस्तीने दंडाला धरून उठून उभं केलं आणि त्यांच्या समवेत मी चालू लागलो. आणि अंबाजीपर्यंतचा प्रवास आम्ही केव्हा संपवला तेही कळलंच नाही. पायातल्या वेदनाही इतिहास जमा झालेल्या होत्या. आणि अंबाजीपासून मी पुढे जाऊ लागल्यावर मात्र त्यांनी मला अटकलं. म्हणाले आदि माय शक्ती है, माँ का आशीर्वाद लो और माँ से शक्ति लेके आगे आ जाओ. बोला आप कहाँ जा रहे. मैं गुरु शिखर पे जाके बैठा हूँ. आणि ते धुक्यामध्ये विरून गेले. याचा अर्थ असा होता की 5-6 फूट अंतरावर असलेल्या दुकानच्या चादरीच्या पलीकडे
असणारं गुरुशिखर किंवा गोरक्षनाथांचं शिखर काही दृष्टिक्षेपात येत नव्हतं. मी आईचं दर्शन घेतलं, त्यांच्या पाठोपाठ निघालो, गुरुशिखरावर पोहोचलो आणि आयुष्यात प्रथमच जेव्हा मी गुरुशिखरावर पाऊल ठेवलं, समोर महाराजांचे चरणकमल पाहिले आणि मी स्वतःला आवरू शकलो नाही. त्या चरणावर मी साष्टांग दंडवत घातला. माझ्या नेत्रातून ओघळणाऱ्या अश्रूंचा अभिषेक आम्ही माझ्या गुरु दत्तात्रयांना केला. कित्येक क्षण मी भानावर नव्हतो आणि भानावर आल्यावर मी तिकडे अभिषेक पूजा संपन्न केली आणि तिथे चरण पादुकांच्या दोन्ही बाजूला 2 संन्यासी पुजारी होते. त्यांना मी विचारलं की इथे असे वृद्धग्रस्त आले होते, ते कुठे गेले? बोला ऐसा कोई इधर आया नहीं. बोला दूसरा कोई रास्ता है क्या? बोला यही एक रास्ता ऊपर से नीचे जाता है, दुसरा कोई रास्ता नाही आहे. मला वाटलं ते खाली कुठेतरी थांबले असतील असे विचार करून मी निवांत राहिलो. आणि जेव्हा मी चरण पादुकांसमोर ध्यानावस्थेत बसलो होतो त्याच चरणावर बसलेले ते वृद्धग्रस्त दिसले आणि पुनर्वारीचा आदेश झाला. आणि त्या दिवसापासून दुसऱ्या वाऱ्या सुरू झाल्या. दुसरी वारी माझ्या जीवनाला कलाटणी देणारी वारी ठरली. आणि दुसऱ्या वारीला मी पौर्णिमेच्या आदल्याच रात्री भवनाथ मंदिराच्या पायथ्याशी एका धर्मशाळेचा आश्रय घेतला. पहाटे लवकर उठलो आणि गिरनार चढायला सुरुवात केली आणि 3 तासाच्या आत मी गुरुशिखर गाठलं. गुरुशिखरावर ते दोन्ही संन्यासी पुजारी उपस्थित होते. त्या दिवशी तिकडेच वास्तव्याला राहण्याचा मनोदय होता. त्याप्रमाणे मी तिकडे पूजा अर्चा सेवा करीत होतो. आणि चरण पादुकांसमोर जेव्हा मी बसलो होतो ध्यानावस्थेत, तेव्हा दत्तप्रभूंचा स्पष्ट आदेश झाला की रात्री गुरुशिखरावर येऊन बस. तेव्हा मी त्या पुजाऱ्यांना म्हटलं की रात को मुझे गुरुशिखर पे आके बैठना है. ते म्हणाले दत्तप्रभूंचं अक्षय निवासस्थान आहे, त्यांना त्रास होईल अशी कोणती अनुचित घटना आम्ही करत नाही आणि कोणाला करू देत नाही. मी अति आग्रह किया, बोला हमारे हाथ में कुछ नहीं, शाम को 7 बजे हम लोग दत्तधुनी आश्रम में जाएंगे. उधर जो महंत है स्वामी मुक्तानंद गिरी, उन्होंने अगर आपको अनुज्ञा दी तो आप ऊपर आके बैठ सकते हैं. संध्याकाळी 7च्या सुमारास आम्ही दत्तधुनी आश्रमामध्ये गेलो. तिकडे उग्र चेहऱ्याचे स्वामीजी बसले होते आणि त्यावेळेची माझी मानसिक स्थिती अत्यंत हळवी झालेली होती परिस्थितीमुळे. मी त्यांना विचारलं, स्वामीजी रात में मुझे गुरुशिखर पे जाके बैठना है. त्याने मला नखशिकांत न्यायला विचारलं, कहाँ से आ गया? बोला बम्बई से. तो यहाँ प्रसाद भोजन ले लो, विश्राम करो, कल बम्बई निकल जाओ. मी निरुत्साही झालो, तरी धीर करून म्हणालो दत्तप्रभूंका आदेश आहे. मग मात्र ते गंभीर झाले आणि 5 मिनिटांनी म्हणाले, जैसी प्रभू की इच्छा, प्रसाद भोजन लेके निकलो. रात्री 9-9:30च्या सुमारास दत्तधुनी आश्रमामधून मी वरी गुरुशिखरावर जाण्यासाठी निघालो खरा, पण त्यावेळेला गुरुशिखरावर परिस्थिती कशी होती तर गुरुशिखरावर कोणत्याही प्रकारचं मंदिर नव्हतं, लाईट नव्हतं, मूर्ती नव्हती, आजूबाजूला कठडे नव्हते. तर काय होतं, चरण पादुका आणि त्यांच्यासमोर दाटीवाटीने 5-6 माणसं बसू शकतील एवढीच जागा. जर तुम्हाला प्रदक्षिणा घालायची झाली तर डाव्या बाजूनी दगडांचा कडेकपर्यंत आधार के 4-4.5 फूट खाली उतरायचं, दगडातूनच वाटचाल करीत अर्धवर्तुळाकार फिरायचं आणि पुन्हा 4-4.5 फूट वरती आल्यानंतर गणेशाची आणि मारुतीची मूर्ती आणि मध्ये असणारी भली मोठी घंटा, इकडून वरती येऊन आपण आपली प्रदक्षिणा पूर्ण करायची. पावसाळ्याच्या दिवसात वरती छप्पर नाही, मंदिर नाही, त्यामुळे लहान मोठ्या सरी नेहमी पडत असायच्या. त्यामुळे गुरुशिखर नेहमी चिंब भिजलेल्या अवस्थेत असायचं. आणि 3,500 फुटापेक्षा उंचीचं ठिकाण, वाऱ्याचा वेग ट्रिमेंडस, पायऱ्यांचा रस्ता सोडला ते तिन्ही बाजूला फक्त दऱ्या. आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुमचा तोल गेला तर त्या दऱ्या तुम्हाला स्वा म्हणून गिळंकृत करायला तयार, अशी परिस्थिती. अशा परिस्थितीमध्ये दत्तधुनी आश्रमामधून मी बाहेर पडलो खरा. हे मुंबई पुणा शहर नाही आहे, तिकडे गिरनारचं जंगल, लाईटही नाही आणि वाघ सिंहाचं ठिकाणी नेहमीच वावर असतो. आणि अशा ह्याच्यामध्ये मी अर्ध अंतर पार केलं, पण अर्ध अंतर पार करेपर्यंत आलेल्या पावसाच्या सरीने मी चिंब भिजून गेलो होतो आणि त्याच्या जोडीला वाऱ्यामुळे सर्व शरीर थंडीने कापत होतं. कसंबसं मी अर्ध अंतर पार केलं आणि समोरून 15-20 फुटांवरून खाली उतरणारा सिंह दृष्टिक्षेपात आला. तिथे वाघसिंह आहेत? हो, वावर असतोच त्यांचा, रस्त्यात बसलेलेही असतात कित्येक वेळेला. आणि म्हणजे वारी करतात त्यांना ते समोर येतात? नाही, काही वेळेला परिक्रमा करताना परिक्रमा एखाद दिवस अगोदर बंदही करावी लागलेली आहे आणि बऱ्याच वेळेला हा अनुभव सगळ्यांनी घेतलेला आहे. आणि त्यांचा वावर हे त्यांचंच आहे. गिरनारचं जंगल म्हणजे सिंहांसाठी प्रसिद्धच आहे आणि नेहमी त्या ठिकाणी वावर असतो. खाली सुद्धा जुनागडमध्ये सुद्धा वाघसिंह असतात, त्यामुळे तिकडे तो काही प्रश्न नाही आहे. तिकडे त्यांचंच राज्य, आपण त्यांच्या राज्यात पाहुणे आहोत, पण आपण त्यांना पाहुण्यासारखे वागवतो.
पण हे खरं आहे, साम्राज्य ते त्यांचं आहे आणि त्यांच्या टेरिटरीमध्ये आपण गेलेलो आहोत. अशा वेळेला तो सिंह खाली उतरताना पाहिला, एक क्षणभर मन भीतीने गोठून गेलं, पाय थरथरू लागले. म्हटलं आता काय आपलं धडकत नाही आहे, पण अशा वेळेला पळण्यासाठी रस्ता कुठेच नाही आहे. म्हटलं काय, मी मनामध्ये महाराजांचं स्मरण केलं आणि मृत्यूच्या दिशेने मी पाऊल पुढे टाकलं. जसं मी पाऊल पुढे टाकलं, तो सिंह दरीत उतरून निघून गेला आणि हा माझ्या जीवनातला पहिला टर्निंग पॉईंट ठरला. मी गुरुशिखर गाठलं खरं, पण तिकडे बसून पूजा अर्चा करणं अत्यंत अशक्य होतं, कारण वरून पाऊस पडतोय. पावसाच्या सरीने मी चिंब भिजलो होतो आणि त्याच्या जोडीला वारा, त्यामुळे सर्व शरीर थंडीने कापत होतं. बराच काळ मी चरण पादुकांच्या समोर बसून राहिलो, प्रयत्नपूर्वक अगदी निष्ठेने बसलो, पण नंतर मात्र थंडीने कुडकुडू लागलो. शेवटी ते सहन होईना, मनातलं पळपुटं मन असतं ते म्हणू लागलं, चला गुरुच्या आज्ञेने वरती आलेलं आहेस, आता मुकाट खाली जा, दत्तधुनी आश्रमामध्ये जा, ओली वस्त्र बदल, शेकोटीची ऊब घे आणि स्वतःला पांघरुणात झोकून दे. पण त्यावेळेला अंतःकरणात दडलेल्या त्या वेड्या पिराने उचल खाल्ली. ते वेडं मन म्हणू लागलं, स्वतःला गुरुभक्त म्हणवतं तर कोणत्याही परिस्थितीत गुरुच्या आज्ञेचं उल्लंघन करू नकोस. किती प्रतिकूल परिस्थिती आली तरी इथून हलायचं नाही. अगदी थंडीने कुडकुडून मेलास तरी चालेल, पण इथून पलायन करायचं नाही. अशी दृढता जेव्हा अंतःकरणातून बाहेर पाझरली, तेव्हा त्या दृढतेमुळे त्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्याची शक्ती ही शरीराला प्रदान केली गेली. आणि रात्रभर मी त्या ठिकाणी तग धरून बसलो आणि ब्रह्ममुहूर्तावर तिकडेच असलेल्या जलपात्रातून मी अभिषेकाची धार महाराजांच्या चरण पादुकांवर धरली आणि जशी धार चरण पादुकांवर धरली, त्या चरण पादुकांमधून एक दिव्य ज्योत बाहेर पडली आणि बाल्यावस्थेतील त्रिमूर्तीचं मला प्रथम दर्शन घडलं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.